नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाइन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे आपला व्हिडिओ एडिटिंग कोर्सचा दिवस 11वा. आज आपण पाहणार आहोत एक प्रोफेशनल लेवल फीचर CapCutमध्ये ओव्हरली ओव्हरली इफेक्ट्स कसे यूज करायचे, फोटो आणि व्हिडिओ कसे यूज करायचे. तुम्ही रील्समध्ये फोटो, व्हिडिओ मिक्स एडिटिंग पाहिली असेल मित्रांनो. ते खूप व्हायरल असतात. तर तसा इफेक्ट वापरून तुम्ही व्हायरल सिनेमॅटिक तयार करू शकता आणि ते कसं करायचं आपण आज ते पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर सर्वप्रथम आपलं जे ॲप्लिकेशन आहे CapCut त्याला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओपन झाल्याच्या नंतरनं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो पण आपला व्हिडिओ क्लिप ॲड करायची त्याला ॲड करून ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता आपल्या टाईमलाईनवरती आपला व्हिडिओ ॲड झालेला आहे. तर ही टाईमलाईनमध्ये काय गोष्टी आहेत या तुम्हाला माहिती आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या सांगितलेल्या आहेत. ॲड ऑडिओ, ॲड टेक्स्ट ह्या सर्व पार्ट हा क्लिप वगैरे हा सर्व भाग हा टाईमलाईनचा भाग असतो. व्हिडिओ कट कसा करायचा, एक्सपोर्ट कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत मित्रांनो. या व्हिडिओ आपण ओव्हरली पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो आता क्लिप ॲड झाल्याच्या नंतरनं ओव्हरली इफेक्ट कसा ॲड करायचा हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुमच्या जेवढ्या पण क्लिप्स वगैरे आहेत त्या तुम्हाला ॲड करून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं खाली बघू शकता इथे टूल बारमध्ये एक ओव्हरली नावाचं ऑप्शन आहे मित्रांनो. तर त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतरनं ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर फोटो घेऊ शकता, व्हिडिओ घ्यायचा असेल तर व्हिडिओ देखील तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो आपण या ठिकाणी ओव्हरली आपल्याकडे एक व्हिडिओ आहे. तर बघू शकता तुम्ही आपण या ठिकाणी ॲड करतो. तर ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओच्या वरती ओव्हरली इफेक्ट ॲड झालेला आहे. ओव्हरली या ठिकाणी तुम्ही फोटो देखील ॲड करू शकता आणि व्हिडिओ देखील ॲड करू शकता. हा वरच्या आपल्या क्लिपच्या वरती येतो. याला आपण ओव्हरली असं म्हणतो मित्रांनो. तर ही ओव्हरली तुम्ही तुमची दोन्ही 2 फिंगरचा यूज करून रिसाइज करू शकता तुम्ही. तुम्ही बोटाने झूम वगैरे करू शकता. तुम्हाला जसं आहे ॲडजस्ट करायचं आहे तशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. मी आता याला 90 डिग्री वरती करून फुल साईज करून घेतो मित्रांनो. ते पण 2 फिंगरचा आपला यूज करू. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण याची साईज आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी आपण करू शकतो. मी या ठिकाणी फुल साईज ओव्हरली करू शकता. तुम्ही छोटं देखील करू शकता. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्या व्हिडिओवरती हा ओव्हरली इफेक्ट ॲड झालेला आहे मित्रांनो. तुम्ही म्हणताल काही दिसत नाही आता. तर मित्रांनो यासाठी काय करायचं आपल्याला, आपला जो ओव्हरली इफेक्ट आपण ॲड केलेला आहे, व्हिडिओ या ठिकाणी आपण ॲड केला आहे. तुम्ही फोटो देखील ॲड करू शकता. तर त्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतरनं खाली तुम्हाला बघू शकता भरपूर या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे. तर या ठिकाणी ऑपेसिटीवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि ऑपेसिटी आपली 30 पर्यंत ठेवायची आहे. 30 ते 50च्या मध्ये ठेवायची आहे. आम्ही या ठिकाणी 40 करून क्लिक ओके या बटनावर क्लिक करत आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आपल्या व्हिडिओवरती आपला ओव्हरली इफेक्ट ॲड झालेला आहे मित्रांनो आणि याला आणखीन क्रिएटिव्ह करण्यासाठी या ठिकाणी बघू शकतो ओपेसिटीच्या बाजूला रिलाईट म्हणून एक ऑप्शन आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही या ठिकाणी कोणतीही लाईट ॲडजस्ट करू शकता. तर लाईटवर क्लिक केल्याच्या नंतरनं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या येऊन जाईल इफेक्ट तो. ॲड झाल्याच्यानंतर मी त्याच्यावरती जस्ट क्लिक करून याची इंटेन्सिटी वाढवून घेतो मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये तो इफेक्ट आलेला आहे. नॉर्मल आपल्या ओव्हरलीवर तर तो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण ओव्हरली इफेक्ट ॲड करू शकतो. या ठिकाणी मी व्हिडिओ ॲड केलेला आहे. तुम्ही फोटो देखील ॲड करू शकता. एकदम खतरनाक आणि सोप्या पद्धतीने असे आपण ओव्हरली इफेक्ट ॲड करू शकतो आणि सिनेमॅटिक आपण व्हिडिओ वगैरे क्रिएट करू शकतो हा ओव्हरलीचा इफेक्ट यूज करून. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.